अमरावती शहरात गोवंशाच्या कथित अवैध कत्तलीचे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा आरोप करत आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा अर्थात मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांना निवेदन देत सर्व आरोपींना तात्काळ अटक, अवैध कत्तलीची ठिकाणे सील करणे, संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणे आणि दोषींना संरक्षण देणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याच वेळी निलेश चंद्रमुनी महाराज यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावतीमध्ये उघडकीस आलेल्या गौवंशाच्या कथित अवैध कत्तल प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात केवळ काही आरोपीवर कारवाई करून थांबू नये, तर संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन त्यामागील सूत्रधारांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी पुढे येत आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, सर्व संबंधितांची आर्थिक चौकशी करावी, अवैध कत्तलीची ठिकाणे सील करावीत, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय या प्रकरणातील दोषींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत असल्यास अशा व्यक्तीवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणामुळे शहरातील विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे। यावेळी निलेश चंद्रमुनी महाराज यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले। त्यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली। बघा, कालच महाराष्ट्र आयोग गोरक्षा आयोगाची काल मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर सकाळीच आमच्या मोबाईलवर मेसेज आला की अमरावतीमध्ये खुलेआम गाया कापत आहेत आणि कुठून ते गायामध्ये कपत आहे। महाराष्ट्रामध्ये गोहत्या कानूनबंदी आहेत, पण इतके राजकारण लोक, इथचे नेता लोक, इथचे लोक काय करत आहेत, जे काही जे दुसरं अमरावतीमध्ये जे काही सनातन धर्माचे घडतात हेच चेहरे दिसतात। तर हा एक प्रश्न आहे की गोमाताला राज्यमाता घोषित केल्या तरी अमरावती हा पुऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला अमरावती की सर्वात जास्त घराघरात गाया काढतात। आम्ही पहिले बी सांगत होतो की अमरावतीमध्ये रोज गाया काढतात, पण आज आम्हाला प्रमाण बी मिळालं की स्वतः ते गाय कापत आहेत आणि ते गल्लीमध्ये कापत आहे, की जे चुकीचं आहे। आणि याच्यावर पोलीस प्रशासनाने कायद्याने कानून करायला ठोस सबूत घ्यायला हवं। आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब, जे तुम्ही गोमाताला राज्यमाता घोषित केलात, फक्त त्यातला एकच आरोपी पकडला आहे। अशी त्या खाडीमध्ये प्रत्येक घरात काही गाया काटतात। मी तो आजच मुंबईहून आलेला आहे, परंतु हे जे घटना घडलेल्या आहे ते चुकीचं आहे। और असेच जर याची पोलीस प्रशासन हिचा जर कायदा जर बरोबर घेत नसेल तर आम्हाला पण ह्या कसाईला कापाची देर लागणार नाही। आम्ही पुऱ्या ताकदीने आता याच्या घरात घुसून जे गायला कापतात त्यांना कापाची तैयारी आम्ही हिंदू संघटन करू। जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में एक दुर्भाग्य कहूंगा मैं कि गौ माता का काटते वीडियो हमने देखा है। लेकिन आपके वीडियो के माध्यम से मैं कहना चाहूंगा कि हम बार बार ये निवेदन दे रहे हैं, इस चीज को हमारा बंद मत समझिए आप। हम भगवान श्री राम को मानते हैं, लेकिन आपको बता दूं, भगवान श्री राम के साथ साथ हम परशुराम को भी मानते हैं। अब हमारा एक उद्देश्य रहेगा कि जिस तरह से गाय माताओं को काट रहे हैं ये कसाई, उसी तरह से हम उनको उनके रूप में जवाब देने के लिए भी सक्षम है। और हम आइंदा के बाद में गौ माता को जो काटते हैं उनको भी काटने की हिम्मत रखते हैं। गौवंशाच्या कथित अवैध कत्तल प्रकरणामुळे अमरावतीत राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून आता पोलीस प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।